नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। शहरात येताना लाज वाटते। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची ही प्रतिक्रिया आहे। रस्त्यांची तातडीने डागडुजी करा अशी मागणी चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे। तर थोडंफार त्यांना बी दोष देता येईल, पण थोडा दोष त्या करण चौफुलीच्या शेजारी असलेल्या दानेजला सुद्धा दिला पाहिजे। तो साधे खड्डे बी बंद करू देत नाही। लोकशाही आहे नंदुरबारमध्ये, याचा अर्थ ती जास्तच आहे। जमिनीचा मालक एवढ्या लहानपणापासून मी 67 वर्षाचा आहे, मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रकाशाचा रस्ता पाहतोय, तरी तो खड्डे बंद करू देत नाही आणि प्रशासन काहीच करत नाही। तो अडचण आणतो म्हणून। अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे। एकदा सर्व प्रशासनाने उभं राहून सर्व खड्डे बंद करायला लावायचे। करण चौफुलीच्याच परिसरामध्ये 200 मीटरमध्ये जेवढे खड्डे आहेत की ज्याचा हिशोब नाही, लाज वाटते या शहरामध्ये यायची। पण हे थोडंफार प्रशासनाने सुद्धा बघितलं पाहिजे। तर प्रसादात रासायनिक पावडरचा वापर केला जातो का, असा सवाल आता नगरसेवक सचिन पाटील यांनी महापौरांना पत्र लिहून केलेला आहे। मुंबईतील बाजारपेठा, संकुले, मॉल्स, दुकाने आणि मंडईमध्ये उत्सवांच्या काळात वाटण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरीचा वापर होत असल्याचा दावा नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केलाय। या रसायनाचा वापर प्रामुख्याने पेपर कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये केला जात असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। या रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचा दावा करत प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांच्या वापरावर तातडीनं बंदी घालावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे। तर महापौरांना पत्र पाठवून त्यांनी हे मागणी केलेली आहे। तसंच या प्रकरणी राज्य शासनाकडे योग्य निवेदन सादर व्हावं आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील द्यावेत अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।